नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर रात्री एवढी थंडी वाजली ना, लिटरली आम्ही गोरडीच्या आतमध्ये होतो तरी सुद्धा गार लागत होतं. आणि आता छानसं सकाळी फ्रेश वगैरे झालं. आता नाश्ता करायला घेतलाय. म्हणजे इकडे आल्यावरती आमचा नाश्ता चहा, बटर, बिस्किट असंच काहीतरी असतं. आणि मग जेवण आपलं छानसं असतं, जे पौष्टिक असतं. तर चला आता नाश्ता करायला या सगळ्यांनी. आईने आणलाय ड्रम कनिंग ह्याच्यात काय ज्वारी ठेवायला. तर इकडे लकी बघा आमचा. लकीची झाली पळताबळी थोडी. घरासमोरचा व्ह्यू बघा किती छान वाटतंय. सगळं एकदम हिरवगार झाले. तिकडं बघितलं काय उगून आलंय. ती ज्वारी टाकली असेल, ती ज्वारीच उगून आली. इकडं आईने जेव्हा झटकली असेल का ज्वारी, ते तिकडे सगळे ज्वारीच उगून आले. इकडं सीताफळ, जास्वंद, हे प्राजक्ता. आता सकाळ ना सगळे प्राजक्ताची फुलं गोळा करून नेतात. कढीपत्ताचा वास म्हणाल तर एक नंबर. इथं ब्रह्मकमळला येऊन गेली कमळ. आम्ही नसतानाच येऊन गेले ब्रह्मकमळाला कमळ. आणि इकडं किती छान दिसतं हिरवं झाड बघा आमचं कसं झालंय डेरेदार. आई बघा तिकडे आईचं चाललंय झाडलं हे झाड ते कर. गारलंय पडलंय फार. आई मारते की त्याला काय ते खराटा घेऊन मारलं पाहिजे. मग ती खराट्यानेच निघाल तिथं. आधी ना आमची पणजी होती ना, इथं हे जे गवत आलेलं दिसतंय का, हे काही सुद्धा दिसायचं नाही. लिटरली ह्या फरशीच्या मध्ये जे गवत आलंय का, ते सुद्धा ती काढायची बसून तिचे उद्योग चालायचे. त्यावेळेस मी व्लॉग करायला पाहिजे होतं. लय भारी व्लॉग झाले असते. त्यावेळेस मी करत नव्हते ना. मी स्वेटर घालते, नाही तर मी सर्दीने जाम व्हायची पहिली. कसं वाटतं व्ह्यू. आत्ता घरामध्ये आले आणि आत्ता मी एक स्टोरी काढली. तर त्याच्यामध्ये आमचं गावाचं नाव मोळ. ते हा एवढीस म्हणजे 2च अक्षर येतात ना, मग त्याचं मोठं दिसत नाही. म्हणजे मोळ मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 3 येतात. तर मग मी आता आईला म्हणाले काय छोटं नाव आहे असं तसं. आईने वगैरे लगेच सांगितलं. काय म्हणले तू? आम्हाला पत्रलेखन वगैरे असायचं. म्हणजे नाही का, आम्हाला इंग्लिश 5वी पासून असायचं. त्यामुळं पत्रलेखन असायचं. त्यात सोपा शब्द काय गावचा नाव तर मोळ. MOL एवढं. मग शिक्षक म्हणायचे मोळ एवढंच लिहा तुम्ही. मोळच लिहायचं नसतं. मोळला एक छोटं नाव आहे. माझ्या स्टोरीला पण एवढंच दिसतंय ते. मस्त वातावरण झालेलं आहे. 1 नंबर वातावरण आहे. त्यानंतर बसते झोपत पडले असते. मी बसते जरा वेळ. मी आता थोडं मिनी ब्लॉग एडिट करते आणि मोठा ब्लॉग पण एडिट करते, टाकते, रील टाकते. भरपूर काम आहेत, ती सगळी उरकते आणि मग आपण भेटूयात. स्टे ट्यून, कुठं सुद्धा जाऊ नका. तर आता मी जेवायला बसते. आई डॅडी बाहेर गेलेत आणि मग मी जरा थोडी कामं वगैरे आवडली जी घरातली होती ती. आता या सगळ्यांनी जेवायला छानसं चपाती भाजी केली आईने. ते जेवते बिवते, ते आवडते सगळं. आणि मग बघू आता रानात जायचंय का, कुठे होतंय काय होतंय, जशी कामं होतील तसं. थंडी खूप आहे बाबा. जेवते मी मस्त. तर मी तुम्हाला म्हटलं की आई डॅडी बाहेर गेले होते. तर कशासाठी गेले होते हे सांगितलं नव्हतं. तर आमच्या आई डॅडीने आज नवीन खरेदी केलेली आहे बरं का. 1 नंबर खरेदी आहे. कारण की इतके दिवस आमच्याकडे नव्हतं आणि मग खूप प्रॉब्लेम्स होत होते. तर ठीक आहे, मग आता आम्ही पण खरेदी केली आहे. हे बघा पंप आणलेला आहे असा नवीन कोरा मस्तपैकी. त्याला चार्जिंगला लावलाय. आता सगळं तणनाशक वगैरे मारायचं आहे रानामध्ये. औषधं आमची गाडीमध्ये. आता ती मी तुम्हाला दाखवते, ती डायरेक्ट रानामध्ये दाखवते ओपन करून. कसं काय मिक्स करतात, किती कशात टाकायचं. बघा आमचा नवीन पंप कसा पिवळा एकदम सईमध्ये. जेसीबी तर चलो आता रानात जायचंय. निघलो रानात आणि आता औषध मारायचंय. मग आता पंप आणलाय, बादल्या आणल्यात, बकेट आणल्यात. त्याचबरोबर हे सगळं आणलं. तर हे सगळं भरून घ्यायचंय. बघा आई
हे आहे पंप, 2 पंप आहेत. तो नवीन आहे, आपण घेतलेला, हे मामाने दिलाय. आता हे कॅन भरतं ते सगळी कंटिन्यू फुल भरलेली असते, कंटिन्यू फुल भरलेली असते. कारण की इथं झोळ आहे ना, सगळा झोळ आहे, त्यामुळे पाणी सगळं इथं येतं आणि त्यामुळे ही विहीर कंटिन्यू फुल. करताय बाबू काका ती मुजावलेले आहे आता नवीन पंपांना साईडनं पडायसाठी. भलं पडताय का? कॅन्ड ह्याच्यासाठी भरून घेतली आहेत कारण की पंपामध्ये जे औषध मिक्स करायचं आहे ना, त्या पाणी जे कॅनमध्ये ते अर्धा बकेटमध्ये टाकायचं, मग औषध मिक्स करायचं आणि मग ते पंपामध्ये टाकायचं, अशी प्रोसेस आहे. आणि मग ते सगळं मग भरायचं सगळीकडे, जे तण जे वाढलंय सगळ्यात जास्त त्याच्यासाठी. व्ह्यू बघा आमच्या गावाकडचा किती सुंदर आहे ना, कसं हिरवगार एकदम निसर्गरम्य. आमचा लकी सगळीकडून उड्या मारत असतो, इकडं तिकडं उंडरत असतो मस्तपैकी. तुम्हाला दाखवू त्या विहिरीचं पाणी कसं जातं. इकडून पाईप काढून दिलाय, इकडून असं पाणी जातंय. तिला गाडीत एंट्रीच घेतली नाही, उठण का बघा, आता बघा किती मंद गारट आहे, लय मंद आहे. आता येईल मागं पळ, शिकारी कसा पळतोय. शिकारी गाडीला जाणार असतं डायरेक्ट, पण येणार आहे शिकारीला. पाण्याच्या बकेट वगैरे सगळं घेऊन आम्ही रानात चाललोय. आता इथं आमची हे होणार सगळं तण वरती, जिथं जिथं तण आहे तिथं सगळे औषध फवारणी होणार. वारं कसलं सुटलंय, अजून हिरवगार व्हायला पाहिजे, मग लय मज्जा. आंब्याची झाडं बघा किती छान झालेत, मोठे मोठे हिरवीगार. आणि लकीला जे पळवलंय तिथे ठेवायचंय. काँग्रेस बघ कसा आलाय, काँग्रेस बघा कसा आलाय. मग ते काय करतंय, झाड आहे का ते वाढूनच जात नाही, तेच जास्त खातंय सगळं. आताच निघतं, परत आता तरी असं भुसभुशीत आहे म्हणून निघतंय, नंतर उन्हाळ्यात सुट्टच नाही निघणं. भात जातात पण ते निघत नाही, इतकं बेकार होतं. सगळीच औषध मारायचं चाललेलं आणि पाऊस इतका आला की डायरेक्ट आम्ही आडोशीलाच येऊन बसलो, इकडं मी आणि आई. आणि तिकडं औषध मारायचं ते पण थांबवलं त्यांनी, कारण की लय लय जोरात, म्हणजे असं पाऊस छोटच आहे पण थेंब लागतोय आणि ते वारं जे आहे का असं 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 पळवत पळवत नेतंय. औषध मारून पण उपयोग व्हायचा नाही, त्याला ऊन पडायला पाहिजे थोडं तर. पावसाने थैमान घातले. कसलं पाऊस नाही ह्याला म्हणायचं, भरपूर नुसता रोग. हा, ही नुसती भुरभुर आहे, जरा मोठा पडायला पाहिजे, असा चांगला पडला ना बापरे. तुम्ही सगळे म्हणत असाल सायली सारखे सांगते लॉकडाऊन मधला. खरंच ते ना, मी क्षण टिपले नाहीत ह्या गोष्टीचा. मला आज खूप रिअलाइज होतं की आपण ते करायला पाहिजे होतं. आज कसल्या गारा पडल्या होत्या घरावरती, बाबू थर लागला होता, कच नुसती लागली होती. आता काहीच नाहीये, खुरपी सगळी भरायला लागली, भरायला सगळी. हा ना, काही नुसती भुरभुर पडते, पडला तर मोठा तरी पडावा. ऊन पडलं पटकन खुरपून तरी होईल, कशाचं काय. कारने बार लागतं. इथं बघा मी आली, आई कुठे गेली, हाय हाय. तर बघा माझा काय अवतार करून ठेवला या मम्मीने. अरे पुसा इकडं येऊ लकी. यार मी कसं करावं, काय करावं मला समजना झालंय. केस थोडी माझी ओल्ली झालेत. लकी बाबा लकीचा, आमच्या लकीला ताप देतो बाबा ह्यो. मंदिर कुठला लय बेकार गार लागतं. आम्ही गेलो 5 मिनिटं करायला, सगळं म्हणलं करू. पाऊस आणि वारा खूप आहे ह्या, म्हणजे आमच्या एवढं हा बुतुकुरी जो एरिया आहे का, लय बेकार. अजून कसा बसला आवाज तर माझी बत्ती गुल झाली आहे. आणि अजून माझ्या पुढच्या प्लॅनिंग आहे कसे होणार देवाला ठाऊक. आणि इकडे आमची लकू बघा, लकू राणी कशी बघा आमची पूर्ण बघा. हो लकी तिकडं हा कसा आहे तेवढं त्याला कळतं, छू छू केला रस्त्याला कळतं, बाकी नाही कळत. हो का 2 मिनिटं सगळं पाऊस बंद. हा ना, थोडा पाऊस बंद झाला असतं ना, आम्ही ते पटापटा काढून घेतलं असतं. कोपरा निघाला असता एक. लोक कसले गरम आहे, उभे लक्याला धरा सगळ्यांनी, धरा आहे की नाही. झालं वरचं झालं, थोडंच राहिले ते बी झालं ऑलमोस्ट. मारत ऊन पडायला पाहिजे ग, म्हणजे ते कसं तणनाशक मारलेलं असं तण मरून जाईल. ऊन कसलं इथं बघ, कसलं झालंय वातावरण. बघा वातावरण खूप चांगलं वाटतं, पण जेव्हा रानात काम करायला तर त्या रियालिटी कळते की काय कसं आहे.
गाडीत सगळं चिखल, सगळं कपडे बिपडे सगळे सगळं चिखलाने हात बीत आता आम्ही धुतल्यात म्हणजे आमच्या लकी तर सगळं भरवतं जे बघाल ते काय सोडतच नाही. अख्ख्या गाडीला रंगवलं त्याने चिखलाने. काय बघा आमचा महाराज कसा बसलाय. लकी कशी बशी तू, थंडी वाजली तुला बाबू. गाडी चालवायची हमारा नया ड्रायव्हर. लक्कूला बघा आमच्या किती झोप आली. डायरेक्ट त्याला इथं बसता येत नाही म्हणून डायरेक्ट असा झोपला शिकला. इथं बघा रानात आलं मामीने मस्त गरम गरम वडापाव करून ठेवला भाजी मंडळींसाठी खायला. इकडं आजी बघा, आजी दिसना आता, जाऊ दे. या सगळ्यांनी वडापाव खायला. रानात आलो आणि लाईटच गेली नेमकी. मग काय आता आमचं असं लाईट ह्याच्या बॅटरी चाललंय. आमचं जेवण बनवायचं आहे, भाकरी बनवती पटापटा. मी थांबली आहे तिकडे, शेकोटी केले मस्त. बापू बसलेत आमच्या निवांत मध्ये. गावाला आलं की लाईट ही जातेच आणि 100% जाते. त्याच्यामुळे मोबाईल बिबाईल लई चार्जिंग करून ठेवावं लागतात मला. नशीब मी आल्याला मोबाईल चार्जिंग करायला लावला होता माहितीये का. आता काय खरं आहे हो का. इकडे बापू बघा शेकाय बसलेत मस्त पैकी आमचे. हा ना, जेवण झोपायचं होतं लवकर तर कसलं काय लाईटच गेली. भाकरी बघा कशी आमची टंपली आईची भाकरी म्हणजे एकच नंबर असते खायला. आई या सगळ्यांनी जेवायला. आई ह्याच्यावर पण काय म्हणतात गॅसवर पण आणि चुलीवरती पण दोन्हीकडे स्वयंपाक करते. त्या चुलीवर मस्त करते काय आई. चूल पेटवल्या ते हे तर पाहिजे, जळण तर पाहिजे त्याला. लय पाऊस आहे त्याच्यामुळे नको नको झालंय. नुसतं झिरझिर आहे पण लय ताप आणलाय झिरझिरनीच. मोठा पडलेला परवडला. ही झिरझिर लय बेकार. नुसतं वारं सुटतंय कावार, नुसतं वैताग. लाईट गेले तिकडे बघा. आमच्या दादांचं जेवण कसं चाललंय बघायचं का. कॅन्डल लाईट डिनर चाललंय दादांचं इकडं आमच्या. आणि आमचं लक्कू शेट बघा ते एवढा जमलाय की डायरेक्ट झोपलाय. वरती झोपला होता आता खाली येऊन झोपलाय, गरम झालं. दादांचा कॅन्डल लाईट डिनर चाललाय, सोन्याचा गेम चाललाय, लकी झोपलाय, आई भाकरी करती. असं सगळ्यांचं चाललेलं आहे नियोजन मस्तपैकी.